तर एकीकडे बंगल्याची पूजा आणि भजन चालू आहे आणि दुसरीकडे आम्ही आरसा पुशितोय आणि एवढा अट्टाहास दिदीचा चाललाय काय यासाठी तर स्नॅप काढायसाठी. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर आज आम्ही सकाळ सकाळच्या ना आपल्या आळंदीकडे निघालो होतो आणि ते कशासाठी तर माऊली मंदिरामध्ये जो नवीन कळस बसवलाय ना त्याच्या दर्शनासाठी. आणि जो आता नवीन कळस बसवलाय ना तो पूर्ण सोन्याचा आहे. मग माऊलींचं आणि सुवर्ण कळसाचं दर्शन घेतलं आणि मंदिराबाहेर आलो तर यांनी दप्पा दिला. सरकारी कामात सगळ्यात फास्ट कंत काम होत असन तर ते हे काम असन, पण तसं यांचं पण काम बरोबर आहे, कारण की मंदिराजवळ ना ह्या गाड्यांमुळे लई ट्रॅफिक होतं आणि मंदिराच्या अपोजिट साईडला पार्किंग पण आहे. मग तुम्ही कधी आला तर गाडी पार्किंग मध्ये लावा आणि तुम्हाला कधी असा धप्पा बसला असेल तर ते कमेंट मध्ये सांगा. माऊली मंदिरातून आल्यानंतर आहे ना मी सणसवाडीला गेलतो आणि ते कायासाठी तर आत्याच्या बंगल्याच्या पूजेसाठी. बंगल्याची पूजा आणि आत्याची अॅनिव्हर्सरी एकाच दिवशी होती, म्हणून तिला पूजेचा उपास असल्यामुळे केक खायची पण बंदी होती. म्हणून केक सगळा आमच्या घरातल्या पिल्लांनी खाल्ला आणि वरची चॉकलेट नाही भेटली म्हणून रडायचा पण कार्यक्रम सुरू केला. पण असो, मी जेवणावरती फोकस करतो तर तुम्ही त्या लाईकच्या बटनावरती आणि या फॉलोच्या बटनावरती फोकस करा आणि भावाला फॉलो करा की राव. अरे रुमाल रोटी आहे, काही दिवसांनी कपडा रोटी होईल, परत काय म्हणतात वडली रोटी होईल, काही होऊ शकतं.